रामबाग मैदानावर पुन्हा संकट। जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीसाठी पुन्हा खड्डा, नागरिकांचा एल्गार। प्रदूषणाने त्रस्त झालेल्या आपल्या शहराच्या फुफ्फुसा समान असलेल्या रामबाग मैदानावर पुन्हा एकदा संकट ओढवले आहे। जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीसाठी येथे नव्याने खड्डा खोदण्यात आल्याने रामबाग वाचविण्यासाठी नागरिकांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे। काही महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेच्या इमारतीसाठी येथे खड्डा खोदला गेला होता। त्यावेळी शहरातील जागरूक नागरिक, विविध संघटना, क्रीडाप्रेमी आणि योग ग्रुप्सनी एकत्र येत महापंचायत घेऊन या बांधकामाला तीव्र विरोध केला होता। नागरिकांच्या एकजुटीमुळे तो खड्डा तेव्हा बुजवण्यात आला होता। मात्र आता पुन्हा रामबाग मैदानाजवळ नवीन खड्डा खोदण्यात आला आहे। शहरातील इतर ठिकाणी पुरेशी जागा उपलब्ध असताना निसर्गरम्य आणि सौंदर्याने नटलेल्या या क्रीडांगणावर जिल्हा परिषदेची इमारत बांधण्याचे नियोजन करणे कितपत योग्य आहे, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत। सामाजिक कार्यकर्ते, क्रीडाप्रेमी आणि खेळाडूंनी जिल्हा परिषद प्रशासनावर दिशाभूल करण्याचा थेट आरोप केला आहे। संपूर्ण रामबाग मैदान खेळण्यासाठी आरक्षित करा, कारण की या शहरामध्ये खेळण्यासाठी जागा नाही आहे। नोकरीसाठी नोकरीसाठी स्पर्धा परीक्षेसाठी सराव करणाऱ्या पोरांसाठी जागा नाही आहे। जिल्ह्यातलं हे सगळ्यात निसर्ग संपन्न असं मैदान आहे, परंतु आधी या मैदानाच्या मध्ये आणि आता एका बाजूला बिल्डिंगचं काम प्रशासनानं सुरू केलं। 2 एकर जागा जिल्हा परिषद इमारतीची, या ठिकाणी जुन्या इमारतीची जागा असताना तिथं ती इमारत पाडून नवीन बिल्डिंग बनवणे आजच्या इंजिनिअरिंगच्या जमान्यामध्ये शक्य असताना केवळ हट्टापायी एका चांगल्या मैदानाला खोदून त्या ठिकाणी बिल्डिंग बनवण्याचा हट्ट प्रशासन का करत आहे? याच्यापेक्षा 2 एकरपेक्षा कमी जागेमध्ये महाराष्ट्राचं मंत्रालय आहे, जिल्हा परिषदची इमारत बनवू शकत नाही का? खड्डे खोदणे, झाडं तोडणे, निसर्गाचा नाश करणे गरज नसताना म्हणजेच चंद्रपूरचा विकास होतो का? चंद्रपूरकरांना त्रास देऊन, प्रदूषण पसरवून, पर्यावरणाचा नाश करून विकासाचं काम करायचं म्हणजेच विकास होतो का? हे सर्व फक्त ठेकेदाराचं काम लवकर व्हावं यासाठी करण्यात येत आहे। अन्यथा जिल्हा परिषदच्या 2 एकरच्या जागेमध्ये नवीन इमारत बांधणे सहज शक्य आहे। ठेकेदाराच्या हितासाठी इच्छित अधिकारी, इच्छित नेते काम करतात आणि लोकांच्या जीवाला वेशीला टांगतात। आमचा स्पष्ट आरोप आहे, पूर्ण रामबाग मैदान आरक्षित करावं क्रीडांगणासाठी। या ठिकाणी नोकरी करणाऱ्या पोरांना, सराव करणाऱ्या पोरांना, खेळाडूंना आणि इथं फिरणाऱ्या नागरिकांना सुविधा उपलब्ध करून द्यावा, ही जनविकास सेनेची मागणी आहे। या ठिकाणी जर जबरदस्तीनं बिल्डिंग बनवली तर जनता तुम्हाला माफ करणार नाही, हे ध्यानात ठेवा। हा आमचा जनतेला, नेत्यांना आणि प्रशासनाला या ठिकाणी इशारा आहे। मी मागील साधारणतः 6 ते 7 वर्षापासून या ग्राउंडवरती, रामबाग ग्राउंडवरती विद्यार्थ्यांची प्रॅक्टिस घेत असतो। ओके, तर माझं एकच म्हणणं आहे का बिल्डिंगला माझा विरोध नाही, कारण मी सुद्धा इंजिनियर आहे आणि डेव्हलपमेंट होणे हे काळाची गरज आहे आणि चांगली गोष्टसुद्धा आहे, मी त्याचं समर्थन देणार। परंतु ज्या ठिकाणी तुम्हाला जागा अवेलेबल असताना सुद्धा गव्हर्नमेंटला काय पडलेलं आहे माहीत नाही। मागील साधारणतः एखादी वर्षाच्या अगोदर मैदानामध्ये पुरेपूर त्यांनी जागा व्यापलेली होती, आता ती लगेच साईडला जागा व्यापलेली आहे, समोर जाऊन ती पसरतच जाणार आहे। म्हणजे येणारा काळ हा त्यांनी पार्किंगसाठी वगैरे वापरेल आणि अक्षरशः मी बघत आलेलो आहे की सिंथेटिक ट्रॅक बनलेला आहे, परंतु सर्वसाधारण खेड्यातून गोरगरिबांचे येणारे विद्यार्थी हे शूज किंवा प्रॉपरली डाएट वगैरे एवढा खर्च करू शकत नाही। त्या अनुषंगाने त्यांना मातीचं ग्राउंड आवश्यक आहे। मातीचं ग्राउंड फक्त आपल्याकडे इथे मुख्यालयाला अवेलेबल आहे, परंतु ते त्यांचे डिपार्टमेंटल असल्यामुळे त्यांना विद्यार्थ्यांना अलाउड राहत नाही। तर त्या अनुषंगाने आपल्याला एकच मातीचं ग्राउंड आपल्या जवळपास साधारणतः रामनगर एरिया, तुकुम एरिया आणि जवळपासचा स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एकच ग्राउंड वाचलेला आहे, तो म्हणजे रामबाग। आणि त्या ग्राउंडची अशी अवस्था झालेली आहे का तिथून पावसाळ्यामध्ये भरपूर सारं पाणी राहते, चिखल राहते, तरी परंतु विद्यार्थ्यांना गाडीची किंवा कुठे व्यवस्था नसल्यामुळे ग्राउंडला जाण्यासाठी त्यांनी जवळ पडते, त्या अनुषंगाने त्या ग्राउंडला येऊन प्रॅक्टिस करत असतात। तर माझी एकच मागणी आहे की इथे पुरेपूर ही जी जागा आहे ती ग्राउंड डेव्हलपमेंटसाठी देण्यात यावी आणि अक्षरशः या ग्राउंडला एक बाथरूम नाही, ओके, कुठल्याच सुविधा नाही, लाईट सिस्टम नाही आहे किंवा पिण्याच्या पाण्याची सुद्धा सुविधा नाही आहे। तर प्रशासनाने आणि एवढं पोल्युटेड एरिया आहे आपलं चंद्रपूर प्रदूषणाच्या बाबतीत, आणि त्या अनुषंगाने प्रशासनाने लक्ष द्यायला पाहिजे की ग्राउंड डेव्हलपमेंटकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि बिल्डिंगसुद्धा बनायला पाहिजे, बट एक वेल कंडिशनमध्ये बनवा। आणि एवढं इंजिनिअरिंग तुमच्याकडे डेव्हलप आहे, तुम्ही बाकीच्या ज्या गोष्टीमध्ये अडथळा निर्माण होत आहे तुम्ही प्रॉपरली इंजिनिअरिंग वापरा आणि त्या अनुषंगाने
ठिकाणी तुम्ही बिल्डिंग यूज करू म्हणजे बनवू शकता. आणि तुम्हाला तुमच्याकडे जर जागा अवेलेबल असताना एवढ्याली झाड कटाई झालेली आहे, पहिले तुम्ही झाडे लावता नंतर झाडे काढता, हे कुठलं म्हणजे समजत नाही काय तुमचं डेव्हलपमेंट आहे की काय करायचं, तुम्हाला काय साध्य करायचं आहे. मी कुठल्याही पक्षाचा किंवा कुठलाही प्रवक्ता नाही, विद्यार्थ्यांचं एक प्रतिनिधित्व या अनुषंगाने मी आज बोलत आहे. इथं आम्ही कमीत कमी साधारणतः 2 वर्षापासून या ग्राउंडवर प्रॅक्टिससाठी येऊन राहिलो, पण इथे पावसाळ्यामध्ये बी तेवढी सोयीसुविधा नसल्यामुळे आणखी खूप गड्डे पडून असतात. पाणी व्यवस्थित इथं धावता नाही येत, काही नाही येत. इथं पाण्याची बी सोय नसते. जेव्हा अंधारामध्ये आम्ही 5 वाजता येतो सायंकाळच्या वेळी रात्री किंवा सकाळी, तेव्हासुद्धा पूर्ण अंधारामध्ये एवढ्या याच्या जंगलामध्ये यायला लागते. कोणते प्राणी वगैरे असतील याची भीती असते. कमीत कमी दिवस निघल्याशिवाय आम्ही इथे धावू शकत नाही. लाईटची व्यवस्था नाही, काही नाही. 2 वर्षापासून आम्ही इथे येऊन म्हणजे कोणतीच अशी सोयीसुविधा दिसली नाही. आणि मधामध्ये मागच्या वर्षी तिथं गड्डे पडले होते, त्याच्यामुळे बी इथं कमीत कमी आमचं येणं बंदच होतं. जिल्हा स्टेडियमवर धावता येते पण तिथं पाय लागतात, त्यामुळे आम्ही तिथं डेलीसाठी म्हणजे प्रॅक्टिस नाही करू शकत. त्यामुळे या ग्राउंडची आम्हाला खरंच खूप गरज आहे. आणि इथं जवळपास एकही ग्राउंड नसल्यामुळे आम्हाला इथं येणं हे जवळ पडते. डिस्टन्स खूप जास्त पडते जर इतर कुठं जातो म्हणलं तर. म्हणून हा जवळ पडल्यामुळे इथं जास्तीत जास्त गर्दी असते. आणि इथं आणखी सोयीसुविधा केली पाहिजे, आणखी डेव्हलपमेंट झालं पाहिजे. आणि इथं हे बिल्डिंग वगैरे बनवण्यापेक्षा इतर कुठं तरी बिल्डिंग बनवून तिथं त्यांची कामं करावे. ॲटलिस्ट चंद्रपुरामध्ये हा एक तरी ग्राउंड असा ठेवा जिथं आम्ही जे काही असे प्रशिक्षण करणारे मुलं आहोत किंवा जे भरती देणारी मुलं आहोत त्यांच्यासाठी एक तरी ग्राउंड जिथं येऊन आम्ही प्रॅक्टिस करू, असं काहीतरी प्रशासनाने केलं पाहिजे.